अशा गोष्टी आणि या गोष्टींची खबरदारी घेणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येकाने आपलं शरीर जपणं फार गरजेचं आहे. दुसऱ्याला त्रास कसा होणार नाही आपला या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. मैदानावर जे खेळाडू येत आहेत त्यांनी घरून चांगला नाश्ता करून या. पुरेसं पाणी प्या, कारण उन्हाचा तडाखा तितकासा जाणवतोय, त्यामुळे या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. मैदानामध्येच सामना जो रंगलेला आहे तो अर्थातच आरसी ग्रुप आरसी ग्रुप थळ विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट फाल. अर्थातच राकेश चव्हाण एका बाजूला संघमालक आहेत, दुसऱ्या बाजूला अजितजी म्हात्रे हे संघमालक आहेत. या दोनही संघमालकांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय की तुम्ही या स्पर्धेसाठी संघ या ठिकाणी आपला विकत घेतलात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज झालाय पहिल्या सत्रासाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः संघ मालक होते, त्यांच्याकडून झाले चुकी. चुकीला माफी नाहीये. फलंदाज पहिल्या चेंडूवर ऑफ दी मार्क होतोय. देवेश म्हात्रे याच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. चहू बाजूला जर तुम्ही पाहिलं की ते ते जे भगवं वातावरण आहे किंवा जे भगवं वादळ आहे किंवा आपण म्हणतो ना की भगवा झेंडा फडकतोय, त्यामुळे आपल्याला समजते की एक्झॅक्टली वारा कुठे वाहतोय. आणि अशा वेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज देवेश याने. ऑफ दी मार्क झाले होते पहिल्या चेंडूवर, जिथे कोणतीही धाव घेता आली नसती. कदाचित क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली असती. राकेश चव्हाण आता पाहूयात आपल्या संघाच्या माध्यमातून कशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट करतील. हेमंत गुंजाळ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्ही मध्ये आहे, त्यामुळे स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं हे बंधनकारक असणार आहे. आणि अशा वेळेला आहा खूप सुंदर बॉल आहेत, परंतु पंच आमच्यापर्यंत वळतील की नाही. नाही नाही खूप चांगला बॉल आहे, कारण थोडे अंशी बाहेरच्या दिशेला शफल झाले होते. थोडा जर बॉल रिव्ह्यू घेतला जातोय, वाईट बॉलचा रिव्ह्यू घेतला जातोय. आणि अशा वेळेला पाहूयात की एक्झॅक्टली वाईट बॉल आहे की नाही. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन की डिसिजन चेंज केला जाईल. जावेद मोमिनसन एक्झॅक्टली चेक करतायत. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत की त्यांचं नावाने जे जेपी पॅनल आहे ते संपूर्ण ही स्पर्धा कव्हर करतायत. थर्ड पंचायत प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आपण आहोत. फॅशन फ्रो गाडी जी मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. कदाचित एक सरप्राइजिंग इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप थोडा पाय आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि ॲज पर द न्यू रूल ऑफ व्हाईट बॉल, जितकं जास्त व्हाईट बॉलच्या आउटसाइड द ऑफ स्टंप शफल बॉल तितकी जास्त वाईड लाईन ही वाढत जाते. गोलंदाज पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फुल्लर लेनचा होता. आडवा बॅटने डीप मिड विकेट मध्ये मारायचा होता. मिड विकेट रिजन मध्ये गेलाय. कनेक्शन इम्प्रॉपर होतं. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ जरूर झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल, 2 सिंगल आलेले आपण पाहिलेले आहेत. धावसंख्येमध्ये 2 ची वाढ झालेली आहे. निश्चितपणे 6 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फलंदाज देवेश यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. गली क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड सुपर फास्ट त्या ठिकाणी आहे. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर निश्चितपणे पूर्ण केल्या जातात. आणि इथे मात्र तेच चित्र आपण पाहिलंय की क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या मागे अशा पद्धतीने धावत होते की जणू काही त्याच्या पाठीमागे एखादा पिसाळलेला कुत्रा लागलाय की काय, की इतका फास्ट जात होता बॉल. आणि धावसंख्येमध्ये 2 ची वाढ झालेली आहे. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर. थर्ड पंचायत प्रीमियर लीग सीझन 5चं हे आयोजन. खूप सुंदर माहोल आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. दोनही जे संघ आहेत की जे खेळतायत बॅटिंग आणि बॉलिंग, आणि त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचे पेंडल उभारलेले आहेत. कौतुक करावं लागेल आयोजनाचं. यावेळेला शॉर्टफिश पद्धतीचा बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट खाली आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दन 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 करत, परंतु आउटफील्ड स्लो स्लो स्लो, आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. धावसंख्येमध्ये 2 ची वाढ झालेली आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत. मॉर्निंग ग्रुप थर्ड, मॉर्निंग क्रिकेट ग्रुप म्हणजे सकाळी 7 वाजता, अगदी 6:30-7 वाजता मॉर्निंग ग्रुप क्रिकेट खेळण्यासाठी जातो. तिथे जवळजवळ 25 ते 30
लोक क्रिकेट खेळण्यासाठी सकाळी जातात, कारण प्रत्येकाला संध्याकाळ टाइम ॲडजस्ट होतं असं नाही. आणि आपला जेव्हा ग्रुप असतो आणि काही काही वेळेला अलिबाग तालुक्यामध्ये अशा खूप कमी गोष्टी होतात, म्हणजे मी म्हणेन की सकाळी पहाटे खूप कमी क्रिकेट खेळलं जातं. एक तर थळमध्ये हे मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून खेळलं जातं, दुसरं म्हणजे आय थिंक बागदांडामध्ये खेळलं जातं सकाळी क्रिकेट, नौखारमध्ये सुद्धा सकाळी क्रिकेट खेळलं जातं. सो अशा गोष्टी होतात. वळूया मॅचकडे, जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. मॅन फ्रॉम शिवशक्ती लोणारे रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला मोठे फटके मारणं ही त्याची शैली आहे. अगदी बऱ्याचशा लीगमध्ये तो चमकलेला पाहायला मिळालेला आहे, पण या लीगमध्ये, आपल्या पंचायतीच्या लीगमध्ये त्याची खेळी ही पाहण्यासारखी असणार आहे. होता ज्या गतीने आला होता, ती गती मात्र हेरता आलेली नाहीये, पकडता आलेली नाहीये, टायमिंग साधता आलेलं नाहीये. आणि अशा वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. मोस्टली थळमध्येच खेळलं जातं अलिबाग तालुक्यामध्ये क्रिकेट. आणि खरोखरच म्हणजे कौतुक करेन मी, कारण सकाळी केलेला व्यायाम किंवा सकाळी खेळलेलं क्रिकेट हे खूप चांगलं असतं शरीरासाठी. आणि बरीचशी अगदी 40शी नंतरची मंडळी त्यामध्ये समाविष्ट असतात, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्यामध्ये क्रिकेट जिवंत आहे हे ते दाखवत असतात आणि शरीराची सुद्धा काळजी घेत असतात. मॅचकडे वळूयात. ज्या वेळेला रोशनने ठोकलाय मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तीच चुकी रोशन पाटील याच्या अंगालठी आलेली आहे. आणि लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाला लागलेला हा पहिला धक्का रोशन पाटीलच्या रूपाने. रोशन बाद. मच नेक्स्ट मॅच इन बिटवीन समा वॉरियर्स वर्सेस साई गुलाब फाउंडेशन पालथी. तर समा वॉरियर्स या संघाचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी पवेलियनच्या जवळ यायचं आहे, पेंडॉल जवळ यायचं आहे, मुख्य मंच जिथे आहे तिथे एकत्रित व्हायचं आहे. तुमचे संघमालक संजयजी घरत हे तुमची वाट पाहत आहेत. मॅचकडे वळूयात. पहिल्या पहिली विकेट पडलेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा होत्या आणि आता मात्र आपण धावसंख्येचा विचार केला तर फक्त 10च आहेत. गोलंदाज अक्षयचं कौतुक करावं लागेल, खूप सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. अशा वेळेला आलेला नवीन फलंदाज बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संबंधच आलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. मागील 3 चेंडूवर कोणतीही धाव नाहीये. लॉंग ऑफ नाहीये. डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑफ आहे, सॉरी दिसत नव्हता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न किनाऱ्याला लागलाय, सहारा मिळालेला नाहीये. फाईन लेग क्षेत्रामधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आमचे स्कोरर मित्र शुभम कानमोरे यांची एक वेगळी शैली आहे की चौकार आला की एखादा वेगळा पेन वापरायचा, वेगळ्या रंगाचा पेन वापरायचा, धाव असली की वेगळ्या रंगाचा पेन वापरायचा, एकेरी घेतली तरी वेगळ्या रंगाचा पेन वापरायचा, दुहेरी घेतली तरी वेगळ्या रंगाचा पेन वापरायचा. किती कलरचे पेन आणलेत ठाऊकच नाही. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. धावसंख्येत मोठी भर करायची होती आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचले होते पण नाही, त्या आधीच चेंडू जमीनदोस्त झालाय. आहा, खूप सुंदर आफट पाहायला मिळाले. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलात तर धावा झालेल्या आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर कम्प्लिटेड. म्हणजे एका एंडचा खेळ पहिल्या सत्रासाठी समाप्त झालेला आहे. आता दुसऱ्या एंड कडून म्हणजे जिथून जो वारा फलंदाजांसाठी उपयुक्त आहे,
खरं तर सरळ बॅटने खेळणारे जे फलंदाज असतील त्यांच्यासाठी मात्र लाभदायक साबित होऊ शकतो. आणि अशा वेळेला फलंदाजी करणारा देवेश आणि सागर हे दोन फलंदाज त्यांचे मनसुबे कशा पद्धतीचे असतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. ॲटलिस्ट 40 ते 45 पर्यंत पोहोचायचं, परंतु पहिल्या 2 सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं ना की 30 ते 35 धावा या डिफेंड होऊ शकतात. आणि त्याच करण्याचा प्रयत्न किंवा त्यापेक्षा जास्त जर झाल्या तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव क्रिएट होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत आणि या गोष्टी आणि त्या गोष्टींचं पालन करत असताना किंवा त्या गोष्टींची जाण ठेवत असताना किंवा त्या गोष्टींची माहिती करून ठेवत असताना आपल्या प्लॅनिंगमध्ये बदल कशा पद्धतीने करायचे आहेत, आपल्या गोलंदाजीमध्ये किंवा आपल्या फलंदाजीमध्ये काय करायचं आहे हे आता ओळखणं फार गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आहा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा वळणारा होता. कदाचित तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी सुद्धा लागला असेल असं सुद्धा आपण म्हणूयात. वारा इतका प्रवाहाने वाहतोय असं वाटतंय की भरतीची दाट शक्यता आहे, भरती येऊ शकते. खाडीला भरती कदाचित असेल आणि समुद्राला सुद्धा असणार आहे, त्यामुळे समुद्र अगदी या मैदानापासून अगदी जवळ आहे. सो डेफिनेटली हे वारे कदाचित प्रेक्षकांसाठी लाभदायक आहे. परंतु यावेळचा फटका गॅपमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. 2 धावा निश्चितपणे पूर्ण होतील कारण चुकीच्या एंडला थ्रो फेकलाय. ऍटलिस्ट स्ट्राईक एंड पर्यंत थ्रो फेकण्याची आवश्यकता होती, परंतु फेकलाय ते महत्वाचं आहे. हेमंत गुंजाळ म्हणतात की तू अडवलायस ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. कधी कधी अशा गावच्या प्रीमियर लीग किंवा पंचायतीच्या प्रीमियर लीग असल्या की काही काही भरीचे खेळाडू असतात की त्यांना फक्त संघामध्ये स्थान दिलं जातं, त्यांचा रोल फक्त उभं राहण्याचा असतो आणि अशा वेळेला उभं राहिल्यानंतर स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला. मी म्हणालो होतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटके मारणे या मैदानावर सोपं नाहीये. आणि अशा वेळेला जो फलंदाज खूप चांगली फलंदाजी करत होता, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, तोच फलंदाज चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. थळ असेल, थळ पालथी असेल, त्यानंतर जागृती थळ असेल, असे सागरी गणेश थळ असेल, असे बरेचसे संघ आहेत आणि त्या संघांमधून विविध खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर सफल झाल्यानंतर दुसरा चेंडू खराब टाकला, त्याचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज ओमकारने. त्याच्या बॅटमधून हाहाकार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. प्रयत्न करावे लागतील, उत्तर मिळत जातील, परंतु अशा वेळेला टाकलेला हा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. डोक्याच्या खूप वरून गेला, वेस्ट साईड, आणि वेस्ट साईड नाहीये, अगदी डोक्याच्या खूप वरून बाउन्स झाला होता, त्यामुळे पंचांनी या वेळेला वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. आणि या स्पर्धेतील पहिला हा वाईट बॉल. नो बॉल अगदी 4 ते 5 झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आहा खोलवर टप्प्याचा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल ओव्हर दी मिड विकेट. वॉट अ स्ट्रोक दिस इज. ओमकार ही इज ऑन फायर नाव. षटकार, 6 धावा.
ते या खेळाडूने सुद्धा लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम केला होता, एक कारनामा केला होता स्वतः सुद्धा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना यावेळी आहा ओव्हरपिच पद्धतीचा बॉल होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झाले होते. गोलंदाजाने टाकलेला हा बॉल अगदी रडार मध्ये आला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप होता. तो चेंडू ऑन साइडला मारायचा होता आणि अशा प्रयत्नामध्ये बॉल अनएक्सपेक्टेड खाली राहिला. त्यामुळे फलंदाजाने बॅटचा जो स्विंग केला होता त्या स्विंग मध्ये बॉल आला नाहीये. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. चांगली धाव फलक आहे, चांगल्या धावा आहेत मी म्हणेन. आता ही धावसंख्या 40 पर्यंत नेणं ही जबाबदारी ओमकार आणि त्याच बरोबरीने त्याच्या सोबतीला असलेला फलंदाज सागर याच्यावर असणार आहे. कारण रोशन बाद झालाय आणि त्याच वेळेला देवेश म्हात्रे सुद्धा बाद झालेला आहे. त्यामुळे हे दोन फलंदाज अंतिम 6 चेंडू जर खेळले, कोणतीही विकेट पडली नाही तर 40 पार धावसंख्या होऊ शकते. आता या एंडने सरळ बॅटने स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने येतील असं माझं प्रेडिक्शन आहे. परंतु कधी कधी बाहेरून प्रेडिक्शन करण्यापेक्षा मैदानामध्ये प्लॅनिंग करणं हे फार गरजेचं असतं. आता पाहूयात हेमंत गुंजाळ जे क्लोज किपिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, न्यू बॉलर काय करतोय. ओहो फुल टॉस बॉल. हेमंत गुंजाळ यांचं कौतुक करावं लागेल, खूप चांगली विकेट किपिंग. परंतु वाईड बॉल अतिरिक्त आउटसाइड द ऑफ स्टंप मर्यादित कक्षेच्या खूप बाहेर आहे. अगदी संघमालक अर्थातच राकेश चव्हाण गोलंदाजाला गाईड करतायत की एक्झॅक्टली तुला काय करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलेत डीप मिड विकेट वरून आणि त्याला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एका धावेची पूर्तता. एका धावेच्या मदतीने 31 धावा स्कोर कार्डवर. आता गुप्तगू करणं हे फार गरजेचं आहे. विकेट जी मातीची विकेट आहे ती थोडीशी उधळलेली आहे. त्यामुळे त्या उधळलेल्या स्पॉटवर जर बॉल पडला तर कधी कधी खाली राहतो, कधी कधी उडतोय, कधी कधी वळतोय, कधी कधी अगदी सरपटीप्रमाणे सुद्धा जातोय. त्यामुळे अशा या वातावरणामध्ये तुम्हाला खेळत असताना थोड्या अंशी बॅकफुटला वेट करणं फार गरजेचं आहे. एकंदरीत काय घडणार, 31 धावा आहेत. फलंदाज ओमकारने मागील ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकून धावसंख्येला खूप पुढे नेलं होतं तोच ओमकार. या वेळेला सुद्धा स्ट्राइक एंडला होता. विकेट किपरच्या कडून थोडीशी चुकी होते, त्या चुकीला माफी नसणार आहे. दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल का, आणि 2 सुद्धा पूर्ण झाल्यात. 22 स्वरूपाच्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने 33 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. धावसंख्या चांगली आहे मी असं म्हणेन, कारण मागील 2 मॅचच्या कंपॅरेटिव्हली खूप चांगली धावसंख्या. मोठा फटका, टायमिंग चांगला आहे, उंची जास्त, लांबी किती आहे. क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल चालला, एक टप्पा उडून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. राकेश रामनाथकर तिथे होते, त्यांना असं वाटलंच नव्हतं की इतका लांब बॉल जाईल. सरप्राइजेस आवश्यक असतात. आहा टायमिंग साधलेला आहे, कनेक्शन दर्जेदार, बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि ओमकारच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आता म्हणतोय आय एम कॉन्फिडंट. स्लोवर वन पीक करता आलेलं नाहीये, परंतु पंच वळतील आमच्याकडे, वाईड बॉल देतील, कारण मर्यादे कक्षेच्या खूप बाहेरचा बॉल आहे असं त्यांच्याकडून दर्शवलं जाते. जय पवार सरांनी सुद्धा खूप क्रिकेट खेळलेलं आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर असले, परंतु त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलेलं आहे. आहा बॉलला दिशा दाखवायचे होते, कदाचित हा बॉल लेग स्टंपच्या वरून गेला असावा असं प्रथमदर्शी पाहायला मिळालेलं आहे. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप खूप शफल झाले होते. नॉन स्ट्राइक एंडच्या फलंदाजाला विचारलं की एक्झॅक्टली काय झालं, की त्यांनी सांगितलंय की हा पंचांनी जो निर्णय दिला तो योग्य आहे. कौतुक करावं लागेल अंपायरचं सुद्धा. यावेळेला
आता टायमिंग साधता आलेला नाहीये, जोरात मारायचा होता. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा चेंडूला अडवतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण निश्चित होणार, कारण स्ट्राईक एंडचा फलंदाज त्याने इनिशिएटिव्ह घेतले दुसरी धाव घेण्यासाठी. चांगली धाव घेतली, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46. आतापर्यंत मॅच क्रमांक हा 3रा आहे आणि 3ऱ्या मॅच मधील ही सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता ही सर्वोच्च धावसंख्या उभी केले, परंतु ती वाचवता येईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पुढील सामना समा वॉरियर्स विरुद्ध साई गुलाब फाउंडेशन पालथी. तर दोनही संघनायकांना मी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करतोय, या आणि नाणेफेकी करून घ्यायचं आहे. तोपर्यंत वळूयात दुसऱ्या सत्रासाठी योगेश दादांकडे. ओव्हर टू यू डीजे मास्टर. हॅलो. मॅच क्रमांक 4 आणि रोहन म्हात्रे दादांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड्स कॉल केलाय आणि हेड आलाय. ओके. समा वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे. ते डिसिजन एक थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला सांगणार आहेत. हॅलो. समा वॉरियर्सने टॉस जिंकलाय. थोड्याच वेळात ते आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. तोपर्यंत वळूयात योगेश दादांकडे. धन्यवाद कपिल सर. आपण पाहतोय वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे. या 5व्या पर्वातील 3रा सामना हा रंगतोय लक्ष्मी रिसॉर्ट भाल विरुद्ध RC ग्रुप थल. या 2 संघांमध्ये रंगतोय. लक्ष्मी रिसॉर्ट थल संघाने प्रथम फलंदाजी करताना 46 धावा जमवलेल्या आहेत आणि 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते RC ग्रुप थल संघासमोर. आपण हा भगवमय वातावरण पाहतोय, सगळीकडे भगव भगव दिसतोय आणि ह्याचं सर्व श्रेय हे मैदान पाहतोय हे मॉर्निंग क्रिकेट क्लब थळ यांना जातोय. आपण पाहिलं त्यांच्याकडून एक संदेश दिला जातोय की आमचं वय किती असलं ह्याचं वयाचं भान नसतो, परंतु प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे आणि ती व्यायाम काम साधून व्यायाम करून आपला हौस पुरवणं ह्यासाठी सकाळी 6:30 वाजता ही लोक सर्व एकत्र जमतात आणि एकत्र क्रिकेट खेळतात. आणि क्रिकेट नुसतंच खेळत नाही, त्याग काय असतो हे गेल्या वर्षी मी त्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आयोजक नेहमीच मी पाहतो आयोजकांकडे देणग्या भरपूर येतात, पण गेल्या वर्षाच्या दृष्टीने मी पाहिलं मॉर्निंगच्या त्यांचं आयोजन होतं त्यामध्ये कुठेतरी त्यांना कमतरता येत होती. संजय घरत दादांनी त्यांना नक्की मदत केली काही कारणास्तव, परंतु नक्की त्यांचं कौतुक राकेशजी चव्हाण असतील, हेमंत गुंजाल असतील, विकी ठाकूर आहेत, सर्व त्यांचे जे सहकारी आहेत ना, नागेश साहेबा, हे सर्व अगदी जे हिरे आहेत ना याने ही पूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लबला अगदी जोपून ठेवलेलं आहे. आणि आम्ही करू ते थळ गावासाठी करू. आमच्याकडून प्रत्येक मेसेज हा थळ गावासाठी जाणार आहे, प्रत्येक खेळाडूसाठी जाणार आहे हे ते नेहमीच जाणून असतात आणि ते त्यांचा प्रयत्न आहेत. आणि ती दुसऱ्या वर्षात आपण पाहतोय 5वं वर्ष जरी असलं तरी हे दुसरं आयोजनाचं वर्ष मॉर्निंग ग्रुपचं आहे.
पहिलाच चेंडू सुरेख रोशन कर्णधार आहे लक्ष्मी रिसॉर्ट संघाचा आपण पाहतोय. राहुल हत्नी आणि झिलके ढेपे ही जोडी मैदानात आपण पाहतोय, जिथे 47 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूंमध्ये. त्यातला एक चेंडू मात्र इथे खर्च झालेला आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. रोशनच्या हातामध्ये चेंडू, दुसरा चेंडू. आता पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय, परंतु क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे देवेश, आणि तो एकच धावेवर समाधान मानू लागतोय ते राहुल हत्नी. राहुलला आणि एका धावेने आपला आणि आपल्या संघाचा श्री गणेश होतोय, खातं खोललं जातोय, जिथे 47 धावांचं लक्ष आता पटल्या करताना आपण पाहतोय. आरसी ग्रुप थळ संघ, राकेशजी चव्हाण संघ मालक आहेत, कर्णधार राकेश रामनाथकर आहेत. एक असा मारायला आपण पाहतोय, कव्हरच्या वरून पाहतोय, जोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू थ्रो करतोय तेव्हापर्यंत 2 धावा इथे पूर्ण करण्यात यशस्वी होतोय. आपण पाहतोय झिलकेश ढेपे याच्या माध्यमातून ह्या 2 धावा आल्या जातात 2 बॅटने, आणि 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय, स्वतः कर्णधाराने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना रोशन पाटील त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक आहे, सुरेख असा झेल घेतला जातोय, आणि इथे मात्र झिलकेश ढेपे बॅक टू पॅव्हेलियन डीजे. ती रामप्रभूंनीच ओव्हरलेली आणि ती आज मैदानामध्ये आपण पाहतोय. राकेश रामनाथकर येतोय, झिलकेश ढेपेची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शिवम देशमुख याने हा झेल पकडलेला होता. गेल्या वर्षी सुद्धा मी शिवम देशमुख लक्ष्मी रिसॉर्ट संघामध्येच खेळताना आपण पाहिला होता. यावर्षी सुद्धा हा लक्ष्मी रिसॉर्ट संघ गेल्या वर्षीचा रनरअप संघ आहे. रोशन पाटील कर्णधारच्या भूमिकेत सुंदर अशी गोलंदाजी, 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय आणि एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. पुन्हा एकदा रोशन पाटील तो राकेश रामनाथकर. जोरदार मारला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल मात्र येथे सुलला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 5 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख अशी गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर मारा करतोय, फलंदाजाला अगदी जखडून ठेवण्यात यशस्वी होतोय. रोशन पाटील कर्णधार आहे, 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करतोय, एक फलंदाजाला बाद सुद्धा करतोय. राकेश आता मात्र चेंडूला मारतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक होतोय आणि ते पात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू मात्र इथे विजयी होतोय. चेंडूच्या चौकाराने एक डीजेला सुवर्ण संधी येते. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी केली होती 5 चेंडूंवरती. शेवटच्या चेंडूला अगदी सुरेख असा राकेश याच्या बॅटमधून एक चौकार आला आणि ह्या 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 38 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 38 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय देवेश म्हात्रे. दुसरं षटक घेऊन येतोय. देवेशच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे कर्णधार रोशन पाटील याने दुसऱ्या षटकाची. तो कशा प्रकारे गोलंदाजी करणार, एका एंडने आपण पाहतोय 2 षटकं टाकण्यात येणार आहेत. तिसरं आणि चौथं षटक आपण ह्या दुसऱ्या एंडने टाकणार आहोत. सुंदर असं आयोजन आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लबचं. त्यांचं कौतुक करावं लागेल. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून त्याने हे मैदान सुसज्ज असं बनवलेलं आहे, तेवढं त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. एकाच धावेवर येते समाधान मानावं लागतोय.
राहुल हातनी याला 10 धावा धावफलकावर लागले जातात. जिथे 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे, 10 धावा धावफलकावर लागले जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवेश म्हात्रे राकेश रामनाथकरसाठी. पंच काय शेनाको पंचांचा इशारा स्कोर मित्रापर्यंत की हा एक स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागते 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. जेथे एक फलंदाज सुद्धा तंबूच्या आश्रयाला गेल्या 11 धावा धावफलकावर लागल्या. 48 धाव. ओहो सुरेख असा चेंडू खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर काहीसा, परंतु पंच काहीशे नाकूच आहेत. पंचांचा इशारा हा स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागते 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. लगातार 2 चेंडू देवेशच्या माध्यमातून आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू टाकलेले आहेत. देवेशचा पुढील चेंडू राकेश रामनाथकरने मारलेला, अगदी पाहिलं खाली एरिया आहे तिथे मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि 4 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 16 धावा धावफलकावर लागल्या जातात आणि डीजेला एक सुवर्णसंधी, एक चौकार आलेला आहे. यांच्या माध्यमातून आपल्याला मनोरंजन केलं जातं. प्रेक्षकांचं, खेळाडूंचं सुद्धा त्यांचं सुद्धा कौतुक असेल. पुढील चेंडू देवेशाचा राकेशसाठी. सुंदर असा सरळ मारायला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकी करतोय तेव्हापर्यंत राकेश रामनाथकर एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. एकाच धावेवर येते समाधान मानू लागतोय राकेशला. एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर लागते 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 30 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक चेंडूवर पाहिलं तर 2 धावा काढाव्या लागतील आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर. आणि देवेशला अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. चेंडूची बॅटची कडा घेऊन जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. जोरदार अपील होता परंतु नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. राकेश आणि राहुल यांच्यामध्ये, राकेश आणि राहुलच्या मध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. एक धाव तोटी अगदी हातातली, सागर पाटीलच्या हातात चेंडू होता, हातातली एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. एका धावेने 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल ती राकेश आणि राहुल यांच्यामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज देवेश म्हात्रे. देवेश म्हात्रे तू राकेश रामनाथकर. तीन चेंडू, 4 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु फसतोय. लागली तर लाख नाहीतर खाट. येथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 18 वर स्थिरावलेली आहे. अजूनही 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 29 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 29 धावा. सुंदर अशी गोलंदाजी देवेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र मोठा फतरा. दिलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेतोय राकेश रामनाथकर आणि डीजेला एक सुवर्ण संधी. स्वयंसेवक पाणी घेऊन जायचं आहे. आपले मॉर्निंग ग्रुप जरा पाणी न्यायचं आहे. बॅट्समनला पाणी पाहिजे. हे अभि पाणी नाही, पाणी. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे. ह्या 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय एका साईडला एक राकेशजी चव्हाण यांचा स्टँड आहे तर दुसऱ्या साईडला संजयजी घरत यांचा स्टँड आहे. दोन्ही दानशूर व्यक्तिमत्व आहेत. ह्या मॉर्निंग असो क्रिकेटला कुठेही असो तरी ही दोन्ही दानशूर व्यक्तिमत्व आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर
24 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 23 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. शेवटच्या चेंडूवर अगदी समाचार घेतला आणि राकेशने चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. चांगल्या चेंडूचा सन्मान देणं आणि खराब चेंडूला सीमेच्या बाहेर पाठवणं हे राकेश रामनाथकर जाणून आहे. पंचांचा इशारा तो हा एक स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 22 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 22 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रमेश साखरे गोलंदाजी मार्कवर ह्या संघामध्ये गेल्या वर्षी सुद्धा त्याने चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावर मारा केला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खालतोय. रोशन स्वतः येतोय आणि कर्णधाराने झेललेला हा झेल आणि राहुलचा इथे संपतोय खेळ. डीजेला एक सुवर्ण संधी. संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतात. सुंदर असा झेल घेतला रोशन याने. रमेश साखरे गोलंदाजी मार्कवर गेल्या वर्षी सुंदर अशी त्यांनी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला फायनलपर्यंत त्याने नेलं होतं. लक्ष्मी रिसॉर्ट संघामध्येच होता. आता सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जरी स्वैर असला तरी दुसऱ्या चेंडूवर अचूक टप्प्यावर मारा करण्यात तो यशस्वी होतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. सुरेख असा देवेश मात्र इथे कोणतीही चुकी करणार नाही. सुवर्ण संधी आणि राकेश चव्हाण यांचा खेळ समाप्त. डीजेला एक सुवर्ण संधी. कोणाला पावली नक्कीच. आता मात्र लक्ष्मी रिसॉर्टच्या बाजूने आई पावताना दिसतोय. डीजे मास्तर सुंदर असं सुमधुर गीत लावत आहेत. कारण 2 चेंडूंवर लगातार 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततात. राकेशजी चव्हाण गेले त्यानंतर राहुल सुद्धा 2 परतलेला आहे. नवीन फलंदाज येतोय. राकेश चव्हाण यांची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय यश लट नवीन फलंदाज येतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर रमेश साखरे. हॅट्रिकचा चेंडू असेल. हॅट्रिक घेणार का रमेश साखरे? हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. सुंदर अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय. आता मात्र चेंडूला पाठवला जातोय 4 धावांसाठी. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत तीस धावा धावफलकावर लागल्या जातात. जे अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा रमेश साखरेच्या गोलंदाजीचा सामना करेल यश लट. देव एक वाईट टाकला 2 विकेट. हा वाईट टाकला 2 विकेट आणि हा चौकार. 5 धावा झाल्या तो बोलतोय. पुन्हा एकदा सुंदर असा 4 धावांसाठी यश ब्रँडरे चौकार येतोय. डीजे एक सुवर्ण चौकार लावून गेल्यात. आरसी ग्रुपसाठी आरसी ग्रुपच्या बाजूने येते मात्र हे 2 चेंडू येतात. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्यानंतर आपण पाहिलं
2 चेंडूवर लगातार यश आला आणि यशने 2 चौकार लगावलेले आहेत. एज ब्रँडेड चौकार आलेले आहेत. आता येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा. सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली 33 वर स्थिरावलेली आहे. अजूनही पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 14 धावा. प्रति चेंडू 2 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. 14 धावा 7 चेंडू. रमेश साखरेच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. त्याने 2 चौकार नक्कीच आपल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आपल्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय रमेश साखरेच्या षटकातील. आपण पाहतो तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल यश. रमेश टू यश हा सामना मैदानामध्ये रंगतोय. आता मात्र मोठा फटका अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन अगदी वलवलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजेला एक सुवर्ण संधी. आपण पाहतोय सुमधुर संगीत लावल्यात एकवीरा आईची गाणी. थलगाव म्हटलं की कोळी समाज आपण पाहतोय समुद्रात नेहमीच वावरत असताना अगदी कोळ्यांचं दैवत म्हणून एकवीरा आईला नेहमीच बोललं जातोय. आणि आता मात्र RC ग्रुपच्या बाजूने त्या एकवीरा आईचा कोल जाताना पाहतोय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. 6-10चं समीकरण आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण सत्यजित पाटील उर्फ गोट्या नावाने प्रसिद्ध असलेला भालगावचा भालेश्वर भाल संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आपण पाहतोय. सत्यजित पाटील याचा पहिला चेंडू. सरळ अल्टी-पल्टी खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय. अंगलट येतोय. यष्टीरक्षक आपलं काम सोबत होते. निर्धाव चेंडूचे ते सांगता होते. धावसंख्या पण पाहिली तर 37 वर स्थिरावलेली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळणं बाकी आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. सिंगल धाव घेतलेली. एकच धाव घेतोय राकेश रमनाथकर. एका धाव्याने संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. तिसऱ्या पंचाकडं दाद मागवली जाते गोलंदाजाची. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे. या 5व्या पर्वातील आपण पाहतो ही तिसरा सामना चालू आहे. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट ग्रुप क्लबचं नक्कीच आयोजनाच्या बाबतीत त्यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसापासून त्याने जे स्वप्न पाहिलं होतं ते आज स्वप्न सत्यात उतरताना आपण पाहतोय. कमी दिवसामध्ये
आणि मेहनत अंग मेहनत जाम करून हे मैदान आपण पाहतोय. सुसज्ज असं मैदान केलेलं आहे. रोलर मारून, JCB मारून सर्व त्यांनी अंग मेहनत रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून हे मैदान त्यांनी बनवलेलं आहे. सुरेख असं त्यांनी मैदान बनवलेलं आहे. आयोजनाच्या बाबतीत सुद्धा त्यांचं कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय भगवा रंगाचा पूर्ण पट्टा पाहतोय. बाउंड्री लाईनवर भगवमय वातावरण केलं आहे. हा हा दीड आहे दीड. मी 3 पाठवलेलं ना म्हणून बोललो. दीड आहे. नो नो चेंडू आहे. थ्रो बॉलर. पंचांचा निर्णय आहे की हा अवैध ॲक्शन आहे, त्यामुळे हा नो दिलेला आहे. पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवक. ए लाईव्हला लाईव्ह रिप्ले पण टाकलेला आहे. आपण पाहू शकताय पंचांनी नो घोषित केलेला आहे अवैध ॲक्शनच्या स्वरूपात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सहकार्य करा कमिटीला. जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय असेल. एकोणचाळीस धावा फरकावर लागल्या जातात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 8. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. रोशन विनंती करतोय.
39 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 8 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. थल पंचायत प्रीमियर लीग आपण पाहतोय 2026 पर्व पाचव्या पर्वावर आम्हाला थलवासियांना गर्व आहे, कारण ह्याचं आयोजन 8 धावांची गरज असणार. 8 हा 2 धावांची पेनल्टी सुद्धा आहे, त्यामुळे 6 धावा असणार आहे, त्याची नोंद घ्या. सहा धावा, 6 चेंडू आणि 6 धावांची, 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सॉरी, 5 चेंडू आणि 6 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शिवम देशमुखच्या हातामध्ये चेंडू. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल यश. शिवम टू यश. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. यशने मारलेला चेंडू आपण पाहतो वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी, आणि 4 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागते ती 45 धावा. अजूनही 2 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 45 धावा धावफलकावर लागल्या जातात. चेंडू आणि 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. शिवम देशमुख गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. शिवम देशमुख त्याच्या गोलंदाजीचा सामना करी यशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सुरेख असा आटाटावतोय चेंडू. तिथेच 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय, आणि 2 धावा काढून RC ग्रुप संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, कौतुक. सामना समा वॉरियर्स विरुद्ध साई गुलाब फाउंडेशन. साई गुलाब